करतो या प्लीज मंचावरती बसा आणि मी आयोजन समितीला विनंती करेन आपण त्यांचा शुभ सन्मान करूया। गुरुकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे प्रोप्रायटर यांना आपण मंचावरती सन्मानित करूया आणि जाऊया इथे मात्र नक्कीच पुढच्या मॅच कडे आखो देखा हाल खऱ्या अर्थानं ऐकण्यासाठी। माननीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब पुरस्कृत श्री बोलाई देवी मित्रमंडळ आंबेघर बोलाई देवी क्रिकेट क्लब आंबेघर आयोजित बोलाई देवी चषक 2025 3 दिवसाचा थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। अमित शेलार, प्रशांत शेलार यांचा येतोचे देखील सत्कार केला जातो इथे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। बोलाई देवी चषक 2025 3 दिवसाचा थरार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला। आजच्या दिवसातला शेवटचा दिवस, उपांत्य फेरीचा पहिला सामना निश्चितच 2 मातब्बर संघ, एका विभागातील 2 मातब्बर संघ एकमेकांना भिडताना दिसतील। एका बाजूने आलेवाडी तर दुसऱ्या बाजूने बीसीसी करंजे। सावली क्रिकेट मध्ये ज्या 2 संघांनी अक्षरशः क्रिकेट मध्ये आपलं वलय निर्माण केलंय, ते 2 संघ एकमेकांसमोर भिडताना दिसतील। दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती आहे की त्यानं समालोचन कक्षामध्ये यायचंय। आलेवाडी संघ आपणास विनंती आहे, आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे। उपांत्य फेरीचा पहिला सामना नाणेफेकी चेंडू पाठवायचे आहे मैदानात। आंबेघर वाले एखादा पाठवा की स्कोर लिहायला। टॉस का बॉस लाडके पाहुण्यांच्या तर्फे एक बोलाई देवीची क्रिकेट क्लब यांना एक काय बक्षीस आलेलं आहे। जर त्यांनी फायनल जिंकली, या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जर त्यांनी पटकावलं तर त्यांना निश्चितच 5000 रुपये पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत। टॉस का बॉस मध्ये नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय। गोलंदाजीसाठी आमंत्रित केले बीसीसी करंजे संघाला। आलेवाडी संघ आपणास वारंवार विनंती केली जाते की आपला 12वा खेळ पहिल्या चेंडू वेगावर स्वार झालाय। निलेश भिलारे गोलंदाजीसाठी संघाचं पहिलं षटक घेऊन निलेश भिलारे सज्ज झालाय। समोर फलंदाजीसाठी अमित, संतोष जाधव यांचा देखील येथे सन्मान आपल्याला पाहायला मिळेल। त्यांना आयोजन विनंती केली जाते त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते बीसीसी संघाकडून। पहिल्या 2 चेंडूवर वेगावर अक्षरशः स्वार झालाय निलेश भिलारे। निलेशचा पुढला चेंडू अमित साठी, आता मात्र फटका खेळलाय, बॅट मधनं फटका आलाय। एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय चेंडू खाली, चेंडू अडवतोय। तत्पूर्वी घेतलेली एक धाव, एक धावेने मात्र आलेवाडी संघाचा 2 धावेने धावसंख्येचा मात्र श्री गणेश होतोय।
पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावफलकावर मात्र अवघ्या मात्र 2 धावा लागतात. पहिल्या षटकात कोणतीही आतापर्यंत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही तशी बघावी तशी. निलेशचा पुढला चेंडू पुन्हा एकदा गुड लेंथ वरून उसळलेला चेंडू. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे चेंडू समजत नाहीये. आम्ही त्याला एक पारितोषिक आलंय, जर प्रत्येक षटकाराला त्याला 100 रुपये देण्यात येणार आहेत. काय भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती निलेश भिलारेकडून. अक्षरशः वेगावर प्रत्येक चेंडूवर स्वार होतोय. आता मात्र पुन्हा एकदा बॅटिंग मधून निघालेला फटका. लॉंग ऑनचा फिल्डर होता इथे, त्याने ते चेंडू अडवला. तत्पूर्वी घेतलेली 1 धाव. 1 धावेने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 3 धावा. बिनबाद 3 धावा. काही भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निलेश भिलारेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी हाताळणं म्हणजे सोपं काम नाही आणि त्याने ते करून दाखवले. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सुशील मानकुमरे यांच्यातर्फे ते पारितोषिक आहे अमित साठी. त्याच्या प्रत्येक षटकारात 100 रुपये देण्यात येणार आहेत. चेंडू द्यायचा आहे मैदानात. धाव फलकावर फक्त 4 धावा. पॉवरफुल षटक म्हणलं की हाणामारीचं षटक. त्या हाणामारीच्या षटकामध्ये काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती निलेश भिलारे यांच्याकडून. अक्षरशः धावसंख्येवर अंकुश ठेवलंय. फक्त 4 धावा धाव फलकावर लावलेल्या दिसत आहेत. काड सिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओकवडी चे अध्यक्ष संजय शेलार यांच्यातर्फे आलेवाडी संघाला पारितोषिक येते. त्यांच्या प्रत्येक षटकारास 100 रुपये देण्यात येतील. निश्चितच आलेवाडी संघाला बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते, परंतु कोणतीही मोठी फटकेबाजी त्यांच्यातर्फे आतापर्यंत आलेली नाहीये. परंतु कमबॅक करण्यासाठीच त्यांना ओळखलं जातं. निश्चितच कमबॅक करतील हीच आशा ठेवून आलेवाडीचे चाहते मैदानामध्ये आपल्याला उपस्थित दिसतात. पंच सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आपल्याला नवीन चेंडू देण्यात येणार आहे दुसरा. पंच चेंडू देण्यात येईल. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. बिनबाद 4 धावा धावफलकावर लागलेले आहेत. काय भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती निलेश भिलारे कडून. करावं तेवढं कौतुक कमी या गोलंदाजाचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः धावसंख्येला ब्रेक लावून ठेवलाय. त्याचं कारण म्हणजे निलेश भिलारे. 30 एल सर्कल पासून रनअप त्याचा निश्चितच चांगली वेगावर स्वार होणारी गोलंदाजी तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. राईट हँड पद्धतीचा मारा आहे अमित साठी. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे चेंडू काही समजत नाही. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संबंध आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू निराधार. चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो निलेश भिलारे. चांगली चांगला वेग, चांगली लेंथ. काय भन्नाट गोलंदाजी आहे. निश्चितच पुन्हा एकदा आता फटका खेळलाय. आकाशाला तर गवसनी घातले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तर आलाय आणि झेल सुटलाय. अक्षरशः देवाला
देवाच्या पाया पडला असेल. संधी तर निर्माण झालेली, परंतु संधी इथे गमावले. आयुष्यात संधी एकदाच दार ठोठावते. ती संधी जर आपण चुकवली तर आपल्याला खूप मोठा फटका सहन करावा लागतो. इथं झेल तर सोडलाय. आता मैदानामध्ये विध्वंसक फलंदाजी होणार का? पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही. पुन्हा एकदा निराधार चेंडूची सांगता होते. 6 धावा धावपलकावर आहेत. बिनबाद 6 धावा. दुसऱ्या षटकात चालू आहे. पुन्हा एकदा हवेत चेंडू. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. मोठा असा धक्का बसलाय तो आलेवाडी संघाला. निलेश भिलारेचं पहिलं षटक, तदनंतर हे दुसरं षटक रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. त्या टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमित आउट झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी विशाल मैदानात येतोय. निश्चितच एक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची जावली तालुक्यामध्ये ख्याती आहे तो विशाल आता फलंदाजीसाठी मैदानात आलाय. त्याच्या माध्यमातून निश्चितच मोठी फलंदाजी करणं गरजेचं आहे. आलेवाडीचे चाहते म्हणत असेल तूच ही मॅच वाचवून देऊ शकतोस. पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. निश्चितच पहिल्या चेंडूवर कव्हरच्या माध्यमातून हा फटका खेळला. 2 धाव्यांचा प्रयत्न मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावेत मात्र यश मिळतंय. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 8 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. करंजे संघाची चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची काढा. चेंडू गलीच्या डिक्लेअर झोन मध्ये जातोय. निश्चितच एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 9 धावा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती बीसीसी करंजे संघाची. जावली तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्याची गणना केली जाते तो निश्चितच बीसीसी करंजे संघ आलेवाडी समोर झुंजताना दिसतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कर्णधाराने जबाबदारी दिली सचिनवर. सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये या खेळाडूने अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इथे सचिन आपल्याला तशी कामगिरी करताना पाहायला मिळेल का? सचिन धनावडे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन समोर फलंदाज निखिल. पहिल्या चेंडूवर फटका खेळलाय. पहिल्या चेंडूवर षटका खेळून आता मात्र आलेवाडी संघ सामन्यात कमबॅक करताना पाहायला मिळेल. 6 धावेनं धावसंख्या झपकन वाढते. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होते ती 15 धावा. आता मात्र निश्चितच हल्ला बोल केला जाईल. कारण धावसंख्या जर बघितले ना तर पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी बीसीसी करंजे संघ पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत केली होती. परंतु तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आलेला उत्तुंग षटकार या सामन्याला कलाटणी देईल का हे मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय मित्रांनो. सचिनवर कुठंतरी आता मात्र खूप मोठं दडपण असेल. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार. राईट हँड पद्धतीचा मार आहे पुन्हा निखिल साठी. निखिलला बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. थोडीशी दुखापत होते. मेडिसिन किट असलं तर उपलब्ध करून द्यायचंय. आयोजक आपणास विनंती.
पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सचिनने केलेला वेगवान मारा, तिखट मारा निखिलला काही समजलं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये निखिल आता दुखापतग्रस्त होताना दिसतोय. यासाठी ओळखला जातो बीसीसी करंजे संघ, जावली तालुक्यातील एक बलाढ्य संघ, अग्रगण्य संघ म्हणून ओळखला जाणारा बीसीसी करंजे संघ. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काय वेग होता दुसऱ्या चेंडूवर. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजीचा तिखट मारा आपल्याला पाहायला मिळाला. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करताना सचिन आपल्याला पाहायला मिळाले. निखिल पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरतोय, ती जिद्द आणि ती चिकाटी घेऊन. पुढल्या चेंडूवर पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही, पुन्हा एकदा निराधार चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काय गोलंदाजी केले, काय कमबॅक केले सचिनने. अक्षरशः पहिल्या चेंडूवर षटकार आला ना तर गोलंदाजाचं मन कुठंतरी खचतं आणि गोलंदाजीची पूर्ण लाईन लेन बिघडते. परंतु सचिनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, त्यानं लाईन लेन चांगली ठेवली, काय भन्नाट गोलंदाजी केली. इथं तू मी करत चेंडू मात्र धरणीला दान केला जातोय. एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 16 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण जर कॉलिंग क्रिकेट खेळतोय ना मित्रांनो, तर कॉलिंग करणं खूप गरजेचं आहे आणि तोच कुठंतरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अभाव दिसला आणि चेंडू धरणीला दान झाला. आता स्ट्राइक एंडला विशाल, निश्चितच मोठी फटकेबाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल का. आलेवाडी संघ निश्चितच पूर्णपणे ज्याचा आलेवाडी संघाचा तारणार म्हणून समजला जातो तो विशाल. मोठा तर फटका खेळायचा होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संबंध येत नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक आपली कामगिरी मात्र चोख बजावताना दिसतोय. सचिनचं कौतुक करावं तेवढे कमी आहे. निश्चितच काय गोलंदाजी केली. अक्षरशः पहिल्या चेंडूवर जर षटकार आला ना त्यानंतर त्यानं जे कमबॅक केलं, काय कमबॅक आहे मित्रांनो. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा मारा. विशालला कोणत्याही प्रकारचे मात्र चेंडू काही समजत नाही. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. निश्चितच धावफलकावर धावा लागतात त्या 16 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा मात्र धावफलकावर लागतात. आलवाडीचे चाहते कुठेतरी थोडेसे नाराज असताना दिसत असतील, कारण कोणत्याही प्रकारे मोठी फटकेबाजी त्यांच्या संघाकडून आतापर्यंत पाहायला मिळालेली नाहीये. याचं कारण म्हणजे पहिलं षटक निलेश भिलारे, दुसरं षटक रोहन आणि तिसरं षटक सचिन. काय गोलंदाजी केले मित्रांनो. संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जावली तालुक्याचा अष्टपैलू खेळाडू रणजित पवार याच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. निश्चितच गोलंदाजीचा भरणा असलेला संघ म्हणजे आलेवाडी संघ. पहिल्या चेंडूवर मात्र उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. रणजितवरच आता हल्ला चढवताना दिसतील, कारण सामना कुठेतरी पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक लावून ठेवला होता. धावसंख्या फक्त 16 धावा धावफलकावर होत्या
आता निखिल मात्र विध्वंसक फलंदाजी करायचा मूड मध्ये दिसतोय. पहिल्या चेंडूवर तर त्यानं षटकार खेचलेला आहे. आता येणारे चेंडू निखिल काय कामगिरी करेल, आलेवाडी संघाला कमबॅक करून देईल का रणजित पुन्हा आपल्या संघाला कमबॅक करून देईल. रणजितचा पुढला चेंडू पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घातलेला उत्तुंग षटकार. लॉगांच्या वरून चेंडू मात्र सीमा रेषा पार. पंचांचे दोन्ही हात वर. खणखणीत दणदणीत षटकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू आणि 2 चेंडूवर उत्तुंग षटकार. रणजित पवारच्या गोलंदाजीवर चढवलेला हा घणाघाती हल्ला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे रणजित पवार आता मात्र विचार करताना पाहायला मिळत असेल. 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या झपकन बदल घेते. धावसंख्येवर मात्र 28 धावा लागते. काय फलंदाजी करताना दिसतोय आता निखिल. पुढला एकदा पुन्हा चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये बाईकच्या स्वरूपात आणि 1 धावेने मात्र बदल होतोय. धावसंख्या होते ती 29 धावा. निखिल मात्र पूर्णपणे आता ताकदीनिशी फटके खेळणार, यात मात्र कोणतीही शंका नाही. परंतु रणजित पवार हे आपल्या चतुरस्त्र खेळाने ओळखले जातात. एक चतुर माहिर खेळाडू म्हणून रणजित पवार याची ओळख आहे. राईट हँड पद्धतीचा मारा आहे निखिल साठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि झेल टिपतोय फलंदाज बाद. मोठा धक्का बसतोय तो निखिलच्या स्वरूपात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा. पहिल्या 2 चेंडूवर निखिलने 2 षटकार खेचले. तदनंतर आलेला 1 बाईकची 1 धाव आणि 4थ्या चेंडूवर मात्र लॉंग ऑफच्या दिशेने दिलेला झेल. रणजित पवार एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो जावली तालुक्यातील. निखिल बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतो तो दत्ता. खूप मोठा विश्वास टाकून कर्णधाराने त्याच्या जबाबदारी दिली. आता मात्र मोठा फटका तर खेळायचा होता, परंतु चेंडू, फलंदाज बाद आणि अवांतर चेंडू. निश्चितच दत्ताच्या स्वरूपात 3रा झटका बसतोय तो आलेवाडी संघाला. 1 धावेनं मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 30 धावा. विशाल आता पूर्णपणे आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा पूर्णपणे त्याचा प्रयत्न असेल. त्याला माहिती जेवढे चेंडू तो खेळेल जास्त तेवढा आलेवाडी संघ चांगल्या सामन्यात पुनरागमन करेल. दत्ता बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो. तेजस. रणजितचा पुढला चेंडू विशाल साठी. पुन्हा एकदा मोठा फटका विशालच्या बॅट मधून आलाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरून येणारा हा घणाघाती षटकार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. यासाठी विशालनं आपल्याकडे स्ट्राईक ठेवली होती. निश्चितच त्याला माहिती आहे आता कुठेतरी स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं खूप गरजेचं आहे. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होती ती 36 धावा. या षटकामध्ये काय फलंदाजी केले, काय पुनरागमन केले आलेवाडी संघानं. अक्षरशः रणजित पवारच्या गोलंदाजीवर चढवलेला हा घणाघाती हल्ला. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडून त्याच्यावर धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र बाद होतोय. विशाल की तेजस. विशाल मात्र बाद होतोय. ते मोठा असा धक्का बसतोय तो आलेवाडी संघाला. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झालेली ती 36 धावा. 4 षटकांचा खेळ संपतोय. 37 धावांचं आव्हान ठेवलंय
बीसीसी करंजे संघासमोर. निश्चितच हे आव्हान ते सहजरित्या पार करतील का आलेवाडी संघ सामना मजबूत स्थितीत नेऊन सामन्यावर पकड निर्माण करेल का, ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. उपांत्य फेरीचा पहिला सामना, चालू सामना आलेवाडी विरुद्ध बीसीसी करंजे संघ. दोन तुल्यबळ आणि मातब्बर संघांसह रंगलेला हा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु फलंदाजीमध्ये थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळाली बीसीसी आलेवाडी संघाकडून. परंतु गोलंदाजी कमबॅक करतील का, 37 धावांचं आव्हान मात्र बीसीसी करंजे संघासमोर ठेवले आहे. निश्चितच बीसीसी करंजे संघाची फलंदाजी बघितली ना तर अक्षरशः उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा त्यांच्याकडे आहे, परंतु आलेवाडी संघ देखील कमी नाही. या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये त्यांनी धडक मारले, परंतु कोणत्या संघाला कमी समजून चालणार नाही. आणि बीसीसी करंजे संघ ही मात्र चूक करताना आपल्याला मैदानात पाहायला मिळणार नाही, कारण त्यांना माहिती आहे सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे, म्हणून कोणत्याही संघाला ते कमी समजणार नाहीत. आणि आलेवाडी संघ मजबूत आहे ते देखील त्यांना माहिती आहे. बीसीसी करंजे संघाकडून सलामीसाठी मैदानात रणजित पवार, निखिल भिलारे मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. आलेवाडी संघाकडून गोलंदाजीसाठी संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक, वेगवान गोलंदाज दत्ताच्या हातात गोलंदाजी दिली जाते. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन धावा तर खूप कमी आहेत आणि त्या धावांना जर रोखायचं असेल ना तर आलेवाडी संघाची गोलंदाजी चांगली होणे गरजेचं आहे. त्याच कारणाने पहिलं षटक दत्ताच्या हातात चेंडू दिलं जातं. एक वेगवान गोलंदाज म्हणून जो माहिरी खेळाडू समोर निलेश भिलारे, राईट हँड पद्धतीचा मारा आहे, पंचांना पार करतोय. पहिल्या चेंडू शेल मात्र टिपला सुटलाय. निश्चितच दत्ता मैदानाच्या आतमध्ये विचार करताना दिसतोय काय चुकलं, परंतु इथं संधी एकदाच असतील, ती संधी तुम्ही गमावले. पुन्हा जर संधी निर्माण करायची असेल ना तर ती तुम्हालाच प्रयत्न करायला लागणार आहेत. निलेश भिलारे सध्या स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळते, तो नॉन स्ट्राईक एंडवर रणजित पवार. दत्ताचा पुढला चेंडू निलेश भिलारे, पुन्हा एकदा हलक्या हाताने कटवलेला चेंडू, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावांचा मात्र श्रीगणेश या मैदानात पाहायला मिळतोय. एक धावेनं मात्र धावसंख्या श्री गणेश होतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी आपल्याला दत्ताच्या माध्यमातून पाहायला मिळते. जशी गोलंदाजी अगोदर पहिल्या षटकामध्ये झाली होती ना निलेश भिलारेकडनं, तशीच परंतु काय निलेश भिलारेनं फटका तर सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या आणि कव्हरच्या स्वरूपातून आलेला हा घणाघाती चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यासाठी ओळखला जातो बीसीसी करंजे संघ. निश्चितच रणजित पवार सारखा तगडा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विध्वंसक फलंदाजी करेल यात मात्र कोणतीही शंका नाही. परंतु दत्ता कमबॅक करेल का? पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथं आहे, चेंडू अडवतो. एक धाव मात्र मैदानात पाहायला मिळते. एक धावेनं मात्र धावसंख्या बदलते. धावसंख्या झालेली ती 6 धावा. दोन्ही खेळाडूंना माहिती आहे धावा खूप कमी आहेत, शेवटपर्यंत मैदानावर थांबणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू सीमारेषा पार होतोय. खणखणीत दणदणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या झालेली ती 10 धावा.
पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्ण उपयोग मैदानात आपल्याला करताना पाहायला मिळतो तो बीसीसी करंजे संघ. याच कारणासाठी निश्चितच चावली तालुक्यातले एक अग्रगण्य समजला जातो तो बीसीसी करंजे संघ. दत्ताचा पुढला चेंडू वेगवान चेंडू परंतु अवांतर चेंडू निश्चितच तिच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलेल्यामुळे त्यामुळे दत्ता कुठेतरी इथं थोडासा निराश आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर चेंडूच्या मदतीने एक धावसंख्या मात्र बदलते. धावसंख्या झालेली ते 11 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू प्रयत्न मैदानात करावे लागतील आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर. चेंडूतून अडवला जातोय निश्चितच मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय बहुधा. धावसंख्या झालेली ती 13 धावा. अजूनही 24 धावांचं आव्हान. 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते ती मैदानात. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक विशालच्या हातात चेंडू सोपवला जातोय. कर्णधाराने टाकलेली कर्णधाराने टाकलेला मोठा विश्वास विशालवर तो साध्य करताना दिसेल का? निश्चितच त्याला तो साध्य करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. समोर तेवढ्याच ताकदीचा तगडा खेळाडू आहे रणजित पवार. चावली तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू विशाल गोलंदाजीसाठी सज्ज झाला. राईट हँड पद्धतीचा मारा आहे. फटका तर खेळलाय. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. मोठा असा धक्का बसतोय तो रणजितच्या स्वरूपात. कर्णधाराने टाकलेला विश्वास विशाल मात्र इथे साध्य करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर त्यानं रणजित पवार सारख्या मातबर खेळाडूला तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. आलेवाडी संघ रणजित पवारची विकेट गेल्यानंतर कमबॅक करेल का या सामन्यामध्ये? सामन्यावर पकड निर्माण करेल का बीसीसी करंजे संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल? कारण तेवढा उत्कृष्ट फलंदाजीचा भरणा आहे. रणजित पवार बाद झाल्यानंतर राजेश धानावडे फलंदाजीसाठी मैदानात आलाय. शरीरयष्टी बघितली ना तर एक छोटी उंची, कमी तब्येतीचा हा फलंदाज, परंतु फटके जे सजवतो ना अक्षरशः मोठ्या मोठ्या उंच तगड्या खेळाडूंना अक्षरशः लाज वाटेल असा आता फलंदाजी करतो. परंतु विशाल पहिल्या चेंडूवर त्यांना रणजित सारख्या बलाढ्य खेळाडूला आउट केलंय. त्याचा विश्वास इथे कुठेतरी वाढलेला असेल. परंतु हे खेळणं मैदानात गरजेचं आहे. एखादा फलंदाज जर बाद झाला ना त्याची जागा घेण्यासाठी आलं तर सिंगल डबलच्या मदतीने धावफलक पुढे जाण्यास मदत करायची. त्यानं चांगली कामगिरी केली. राजेशनं पहिल्या चेंडूवर आलं, त्यानं हलक्या हाताने चेंडू कटवला आणि निलेशवर स्ट्राईक सोपवली. हे मैदानात करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. आता मात्र निलेश विलारे आल्या स्ट्राईक वर काय फटका केलाय. चेंडू सीमा रेषा पार. राजेश धानवड्याने दिलेली केलेली सिंगल धाव आणि नंतर निलेश भिलारे आले स्ट्राईक एंड वर येऊन केलेला घणाघाती हल्ला मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र झपकन वाढते. धावसंख्या होती ती 20 धावा. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. जर बीसीसी करंजे संघाला सामना जिंकायचा असेल ना तर या 2 खेळाडूंना मैदानात राहणं गरजेचं आहे. आणि आलेवाडी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर विकेट खूप गरजेचे आहेत.
धावसंख्या मात्र होती ती 20 धावा. पुढला चेंडू निश्चितच पंचांकडे अपील मागितले जाते, परंतु पंच खूप अनुभवी पंच आहेत, ते अपील मात्र फेटाळून लावणार. उपांत्य फेरीचा दुसरा सामना रंगेल तो वाळंजवाडी विरुद्ध यजमान संघ बोलाई आंबेकर संघ. दोन्ही संघांना नाणेफेकीचा पुकार, पहिला पुकार देण्यात येतो. निश्चितच नाणेफेकीसाठी दोन्ही संघांनी यायचंय. माफ करा, एक सामना प्रेक्षणीय सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. यंग स्टार आंबेकर विरुद्ध आंबेकर हा प्रेक्षणीय सामना होईल. तदनंतर उपांत्य फेरीचा दुसरा सामना मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. बहुधा चांगली गोलंदाजी केली, षटकार आल्यानंतर तदनंतर केलेला कमबॅक चांगला आहे. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 17 धावा. माफ करा, 21 धावा झाले, धावफलकार लागलेले आहेत. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रत्येक गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. समोर निलेश बेलारे सलामासाठी आलाय. अजूनही मैदानात तळ ठोकून उभा आहे. त्याला माहिती आहे मैदानात थांबणं खूप गरजेचं आहे, कारण तो जर मैदानात थांबला ना तर सामना एका तो जिंकवणार यात कोणतीही शंका नाही. प्रतीकचा पुढला चेंडू तर हवेत गेलाय. लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे आलाय, जेल टिपलाय. फलंदाज बाद, मोठा धक्का बसतोय. आलेवाडी संघाने कमबॅक तर चांगलं केलंय. सामन्यावर पकड मजबूत करेल का आलेवाडी संघ, का पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक करेल बीसीसी करंजे संघ? दोन्ही संघात मातबर खेळाडूंचा भरणा आहे. चांगला असा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निलेश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो दीपक. पहिल्या चेंडूवर प्रतीकने मात्र इरादे आपले साध्य केलेत. त्याला माहिती आहे धावा द्यायच्या नाहीत आणि फलंदाजांना तंबूला पाठवायचंय. कर्णधारानं त्याला चांगली समज दिलेली आहे. त्या मैदानात आपली कामगिरी मात्र चोख करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर त्याने निलेश सारख्या तगड्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. प्रतीकचा दुसरा चेंडू लोवर फुलटा चेंडू. इथे मात्र फुलटा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, परंतु बॅटची कडन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. असे चेंडू आहेत ना मैदानाच्या बाहेर पाठवायचा प्रयत्न करायचा, परंतु तो कुठेतरी बीसीसी करंजे संघात करताना दिसत नाहीये. निलेश विलारेची विकेट गेल्यानंतर पुन्हा सामन्यात पुनरागमन करताना दिसतोय तो आलेवाडी संघ. अक्षरशः काय वेगवान मारा आहे, परंतु फटका केलाय दीपक धनावडेच्या माध्यमातून आलेला. दीपक धनावडे ब्रँडेड षटकार मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका आहे, लॉंग ऑफच्या वरून सजवलेला हा षटकार. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे ते बीसीसी करंजे संघाला सामना जिंकण्यासाठी. दीपक धनावडे खूप मोठी आशा घेऊन मैदानात उतरलाय. पुन्हा एकदा मात्र बॅटची कडन, फलंदाज बाद. मोठा धक्का पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो दीपक धनावडेच्या स्वरूपात. परंतु दीपकनं कामगिरी चांगली केली. त्यानं आलाय, चेंडू कमी गेले, त्याने एक षटकार त्याने खेचलाय. त्यामुळे सामना कुठेतरी थोडा 50-50च्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल कोण हारेल हे आताच मित्रांनो कोणी सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये जर तरला पर्याय नाही.
आता दीपक बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो सुधीर धानावडे. खूप मोठा कर्णधारानं त्याचा विश्वास टाकलाय की सामना तुला जिंकून द्यायचा आहे, फायनलचा सामना आपल्याला खेळायचा आहे. तर प्रतीक कर्णधारानं पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कर्णधारानं दिलेला समज त्याच्या लक्षात आला, आपल्याला सामना जिंकायचा आहे. तदनंतर त्यानं दीपक धानावडे सारख्या चांगल्या खेळाडूला बाद केलंय. अजूनही 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावा. प्रतीकचा पुढला चेंडू लॉलीपॉप चेंडू आला तसा विरकावून दिला. हे जर चेंडू जर मित्रांनो टाकले ना तर चेंडू हे सीमारेषेच्या निश्चितच बाहेर जातील. आणि ते सुधीर धानावडेनं प्रतीकला दाखवून दिले. अगोदरच कमी धावा हा दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तो हा चेंडू आहे. 9 धावांची आवश्यकता असताना दिलेला हा फुलटा चेंडू आणि त्याच्यावर केलेला सुनील धानावडेंनी षटकार पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण केली ती बीसीसी करंजे संघानं. कावडीची जय वीरूची जोडी समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंच मात्र इथं दंडित घोषित करतात. नो चेंडू मात्र इथं पंचांनी दिलेला आहे, त्याच्यावर घेतलेली 1 धाव. अजूनही सामना जिंकायला नाममात्र 1 धावांची आवश्यकता मैदानात आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे या सामन्यावर पकड निर्माण केली ती बीसीसी करंजे संघाने. याच खेळासाठी ओळखला जातो बीसीसी करंजे संघ. निश्चितच आता 1 चेवीची आवश्यकता असताना चांगला फटका केलाय आणि विजयी झालाय तो बीसीसी करंजे संघ. आलेवाडी संघ आपण आला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. उपांत्य फेरीत आपल्याला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातून कुठेतरी आलेवाडी संघ खूप काही शिकेल. पुन्हा एकदा मैदानात उभारी घेईल. पुन्हा एकदा त्याच जिद्दीने त्याच चिकाटीने मैदानात उतरेल. प्रेक्षणीय सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. यंगस्टार आंबेगर विरुद्ध आंबेगर. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. बहुधा नाणेफेक झालेले आम्हाला कळवण्यात येते. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. खास या बोलाई देवी आंबे चषकाचा सामना बघण्यासाठी